पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील शिवाजीवाडी परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्या आणि तरसाचा आढळून येत असल्याने नागरिक आता दहशतीमध्ये आहेत। शिवाजीवाडी येथील शेत शिवारात मागील काही दिवसांपासून बिबट्या आणि तरसाचा वावर वाढलेला पाहायला मिळतोय। तसेच बिबट्याने भटक्या श्वानांची शिकार केल्यामुळे या भागातील भटक्या श्वानांची संख्या देखील कमी झाली आहे। शिवाजीवाडी येथील नागरिकांनी बिबट्या आणि तरसाचे व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद करून याबाबतची माहिती वन विभागाला दिली तरी देखील वन विभागाकडून अजूनही बिबट्याला आणि तरसाला पकडण्यासाठी कोणतीही उपाययोजना न केल्याने नागरिकांनी वन विभागाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला आहे। माझं आहे ना ओपन गोट आहे, मी शेतकरी आहे, इथली जमीन आहे, ज्वारी बिरी आहे। आणि आता 3 दिवस झाले माझं कुत्रू पण घाबरले, बाहेर निघत नाही खाटाच्या। आणि मी पण 3 दिवस झाले खाली आलेली नाही, काय नाही, जनावर माझी बाहेर असतात बांधलेली, गोटा ओपन आहे। आता हे काय करायला पाहिजे यांनी? वन विभागाने तेच आमचे विचार आहे, काहीतरी करून कारवाई करून पकडलं पाहिजे। मी एकटी पण असते दिवसभर, लहान मुलं बाहेर खेळतात, बाहेर लहान मुलं असतात। मी रोज सकाळी 5:30 वाजता माझ्या मम्मीला सोडवायला जाते आणि 3 दिवसापासून इथं बिबट्या दिसत आहेत। पहिले तर एकच दिसत होता, आता तर 2-2 बिबट्या आणि तरस पण इथं। जर का आमच्या घरातलं कोणाला जर काही झालं तर कोण जिम्मेदार राहणार आहे? आम्ही त्यांना सांगितलं आहे वन विभागाला, ते म्हणतात तुम्हीच त्यांच्या जागेत इथं राहायला आलेत आणि त्याच्यावर काहीच पर्याय नाही आहे। एकाला पकडला तर दुसरे येणार म्हणतात। एवढ्या वर्षापासून कोणच नव्हतं आणि आता कसं काय हे 3 आलेत आणि आम्ही कसं काय त्यांच्या जागेत राहायला आलो आहे? त्यांनी त्या बिबट्यांना पकडलं पाहिजे आणि लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे। माझे काका पण रात्रीचे कामावरून येतात, आम्ही पण इथं, मला पण पप्पा नाही आहे। जर आमच्या घरात कोणाला जर काय झालं तर कोण जिम्मेदारी घेणार आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।